14 ते 25 वर्षाचं टाइम असतं ना, हेच ते टाइम असतं काहीतरी बनण्याचं, काहीतरी करण्याचं. हेच ते टाइम असतं ज्यावेळी आपण निखरतो नाहीतर बिखरतो. हेच ते टाइम असतं ज्यावेळी आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय ह्याची आपल्याला कल्पना नसते. ह्या वयात आपण खूप काही चुका करतो. अशाच 5 चुका मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे पण ती करू शकत नाही, कारण लोक काय म्हणतात. तर पहिला पॉइंट आपला तोच आहे की लोक काय म्हणतात. लोकांचं काम तर काहीतरी म्हणणंच असतं. त्यांचं तोंड आपण बंद करू शकत नाही. तुम्ही असे काहीतरी करा, तुम्ही असे बना की लोकांचे तोंड आपोआप बंद होऊन जाईल. आणि हे खरं आहे की त्याच वेळी लोक म्हणणार की मला माहित होतं की हा मुलगा काहीतरी करून दाखवणार किंवा ही मुलगी काहीतरी करून दाखवणार. ज्या लोकांनी तुमचा तिरस्कार केला तेच लोक तुमच्या सक्सेसच्या वेळी तुमच्या सोबत असणार. तर सिच्युएशन नुसार लोकांचं माइंड चेंज होतं. एखादी आवडणारी गोष्ट लोक काय म्हणणार म्हणून सोडून दिला तर पुढे तुमच्याकडे पस्तावाशिवाय काही शिल्लक राहणार नाही. तर लोक काय विचार करतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं आहे. दुसरा पॉइंट, संधी जाऊ देऊ नका. प्रत्येक संधीचा फायदा उचला. कालच मी एक व्हिडिओ बघितला होता. कोण ओळखतं? याहू एक सर्च करायचा ऍप आहे, गुगल सारखाच. 1998 मध्ये गुगलने याहूला एक ऑफर दिला की मला $1 मिलियन मध्ये विकत घे, पण याहूने त्यावेळी नकार दिला. 2004 मध्ये पुन्हा गुगलने एक ऑफर दिला की मला $4 मिलियन मध्ये विकत घे, पण याहूने $3 मिलियन ऑफर दिला आणि ती डील सुद्धा कॅन्सल झाली. 2006 मध्ये फेसबुकला $1 बिलियन मध्ये विकत घे अशी डील झाली, पण त्यावेळी याहूने $850 बिलियन मध्ये विकत घेणार अशी डील केली, त्यामुळे ही डील सुद्धा कॅन्सल झाली. पण त्यानंतर याहू सोबत काय झालं? 2017 मध्ये $5 बिलियन मध्ये आपली कंपनी विकायला लागली याहूला. तर याहूने $1 मिलियन कमवण्याची संधी गमावली. आणि नंतर याहू सोबत काय झालं हे तर तुम्ही बघितलाच. तर जीवनात भेटलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. ही तर वेगळी गोष्ट आहे की काही संध्या तुमच्यासाठी चांगल्या ठरतील तर काही चुकीच्या. पण एक गोष्ट चांगली होईल, जरी संधी चुकीची ठरली तरी सुद्धा त्यापासून तुम्ही काही नवीन शिकाल. तर संधीला गमावू नका, संधीचा पुरेपूर वापर करा. तिसरा पॉइंट, टाइम वेस्ट करू नका. 14 ते 25 वर्षाचे जे वय असतं, काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी बनायचं, जर ह्या वयात टाइम वेस्ट केला तर पुढे कसं होणार? चांगल्या एज्युकेशन साठी, पुढे चांगली संधी मिळण्यासाठी 1 मिनिट 1 सेकंड महत्वाचा आहे. म्हणतात ना, टाइम इज मनी. जीवनातला सर्वात मोठा गुरु टाइम असतो, कारण जे टाइम आपल्याला शिकवतं ते कुणी शिकवू शकत नाही. तर टाइमाला वापरात आणायला शिका. टाइम वेस्ट करण्यासाठी अनेक ऑप्शन भेटतील, जसे की टीव्ही, नेटफ्लिक्स, यूट्यूब, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असे अनेक ऑप्शन मिळतील. पण टाइम पास करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी निवडा. तुमचा स्वतःचा टाइम टेबल बनवा. यूट्यूबचा, गुगलचा वापर आपण मनोरंजनासाठी करतोच, पण याचा वापर आपण शिक्षणासाठी देखील करू शकतो, नवीन काही शिकण्यासाठी देखील करू शकतो. तर याचा वापर करा. गेलेला टाइम तुमच्या डोक्यात आहे, पण येणारा टाइम तुमच्या सोबत आहे, तर त्याला चांगलं बनवा. आज वापरात आणलेला एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक सेकंड तुमचा भविष्य लिहिणार आहे. अजून वेळ गेलेले नाहीये तर आत्ता सुरू करा आणि अभ्यास करा. चौथा पॉइंट, स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणं बंद करा. म्हणतात ना, हाताचे 5 बोट समान नसतात. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे तर साहजिकच गोष्ट आहे त्यातला टॅलेंट सुद्धा वेगळा असेल. जर तुमच्या मित्राला ड्रॉइंग चांगली जमते तर जरुरी नाहीये की ते तुम्हाला सुद्धा जमणार. तर त्यावेळी तुम्ही विचार करता की त्याला तर ड्रॉइंग खूप चांगली जमते, मला तर जमतच नाहीये. हे तर खरं आहे, त्याच्यासारखी ड्रॉइंग तुम्हाला जमणार नाही, पण तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते त्याला सुद्धा जमणार नाही. स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणं बंद करा, कारण वेळ आल्यावर एखादा व्यक्ती सुद्धा सिकंदर बनू शकतो. स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणं बंद करा. तुम्ही तुमच्या टॅलेंटला प्रमोट करा. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याला शोधा, त्याच्यावर काम करा. या कामात वेळ मात्र लागणार, पण यश एक दिवशी हाती येणार. झाडाच्या फांदीवर बसलेल्या पक्षीला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला फांदीवर विश्वास नसतो तर आपल्या पंखावर विश्वास असतो. तुम्ही तुमच्यामध्ये सक्षम आहात, तुम्ही कुणापेक्षा कमी नाही आहात. इतरांना समजून घेणं शहाणपणा आहे, स्वतःला समजून घेणं खरं ज्ञान आहे. इतरांवर नियंत्रण ठेवणं शक्ती आहे. ज्याने जग बदलण्याची कोशिश केली तो हारला, पण ज्याने स्वतःला बदलण्याची कोशिश केली तो हमेशा जिंकला. तर 5वा पॉइंट आहे,
सिच्युएशन येईल की ज्यावेळी तुम्ही चांगला विचार केला असाल त्याच्या उलट होऊन जाईल. कॉम्पिटिशन तर जीवनातली सच्चाई आहे. कधी हार मिळणार तर कधी जीत मिळणार, पण तुम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही, जी गोष्ट करायची आहे त्याच्या मागे लागत नाही, तोपर्यंत हार मानू नका. एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचे जवळजवळ 85% जीवन हे अपयशाने भरलेले आहे. पण तरी सुद्धा कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते? तर त्याची हार न मानण्याची क्षमता. आपल्याला खरोखर हवे असलेल्या गोष्टीसाठी कधीही हार मानू नका. आज कठीण आहे, उद्या त्यापेक्षा कठीण असेल, पण त्याच्या उद्या सफलता जरूर मिळेल. तर जीवनात हार कधीच मानू नका. ते म्हणतात ना, मन की माने जीत है, मन की माने हार है. मनानं म्हटलं हार तर हार आहे, मनाने म्हटलं की जिंकणार तर जिंकणार. नवीन दिवस आहे दोस्त, नवीन गोष्टीबद्दल बोलणार. काल हरून झोपलो होतो, आज पुन्हा सुरुवात करणार. काय खूप लिहिलंय हिंदीमध्ये. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपना देखना है तो ऊंचा देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भर दे, जलाने के लिए लोग है ना. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. यश एका दिवसात मिळत नसतं, पण एक दिवस जरूर मिळतं. त्यासाठी प्रयत्न करत राहा. व्हिडिओ इथेपर्यंत बघितला आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.